आता सामान्यांच्या खिशाला चहूबाजूंनी कात्री लागते, कारण कालच महानगर सीएनजी आणि दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आणि आज लगेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत. नेमके कितीनी वाढ झाली आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला रोज देतो. तर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत आणि त्याचे थेट चटके आता आपल्याला बसू लागलेत. तेल कंपन्यांनी आज 15 मे पासून इंधनाच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. मुंबई पुण्यात आता पेट्रोलसाठी तुम्हाला 106 रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या पार गेले आहेत. दिल्लीत पेट्रोलसाठी 97 रुपये 77 पैसे झाले असून चेन्नई आणि कोलकात्यातही किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मार्च महिन्यात सरकारने कर कपात करून दिलासा दिला होता खरा, पण आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ही दरवाढ अटळ ठरली आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे आता सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडणार असं दिसून येतंय. ही दरवाढ केवळ सुरुवात असून येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. मग तुम्हाला ही दरवाढ बरोबर वाटते का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही रील तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा. बातमी म्हणजे थोडक्यात.